प्रवीण गायकवाड यांच्यावरती काल अक्कलकोट या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्यानंतर खरं तर राज्यभरात कालपासून संभाजी ब्रिगेड यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहेत। आज परभणीत पुरोगामी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीवर हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी देण्यात येत आहे। आंदोलक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगा, आंदोलन करताय तुम्ही, काय नेमका आक्षेप आहे? जे काय आपल्याला माहिती, काल अक्कलकोट या ठिकाणी बहुजनांचे नेते, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला झाला। वास्तविक पाहता प्रवीणदादा एक असा माणूस आहे ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनाच्या लेकराच्या हातामध्ये पुस्तक दिलं। महापुरुषाचा जे काय विचार आहे तरुणापर्यंत नेऊन घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा चांगल्या माणसाला, लेकरांना शहाणं करणाऱ्या माणसावरती या ठिकाणी त्या सगळ्या लोकांनी हात घातलेला आहे। वास्तविक पाहता ज्या ठिकाणी जनसुरक्षा कायदा सभागृहामध्ये पास करून घेतला जातोय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा प्रवीणदादावर हल्ला केला जातोय। आजही तुम्हाला सांगतो, जनसुरक्षा कायद्याचा ह्याचा जोड आहे। या ठिकाणी हल्ला करणाऱ्या माणसाला जनसुरक्षा कायदा लागणार नाही, तर निषेध करणाऱ्या माणसावर जनसुरक्षा कायद्याचा वापर केला जाणार आहे। आणि ही जी काही लोकशाहीची जी काही बाजूला सरून जे काही ठोकशाही आहे, पण ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस ह्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आले, गृह खातं त्यांनी जाणून बुजून स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा जास्त घटना या ठिकाणी ऊत आजवर आलेला आहे। जर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था राखायची असेल तर जे काय त्यांनी आरोपी त्याच्यामध्ये आहेत विनाकारण प्रवीणदादावर हात घालणारे, त्यांना तात्काळ अटक करून त्यांनी त्या ठिकाणी जेलमध्ये डांबणं गरजेचं आहे, जर त्यांना खरी जर या ठिकाणी शांतता सुव्यवस्था जर राखायची असेल तर। परंतु असं होणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी गोंधळ निर्माण व्हावा म्हणून त्या पोराला पुढे केलेलं, त्याच्या पाठीमागे षडयंत्र वेगळं आहे। म्हणून आज आम्ही सगळे परभणीमध्ये पुरोगामी सगळ्या संघटना असतील, प्रवीणदादाचं जे काही योगदान आहे, त्यांचं जे काही कर्तृत्व आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी ह्या ठिकाणी सगळे आलो आहोत। आम्ही या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे, आजवर जे काय दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी किंवा जे काय गौरी लंकेश या गोष्टी झाल्या, त्या सगळ्या समाजवादी पुरोगामी विचाराचे माणसं होते, परंतु प्रवीणदादाने निर्माण केलेली टीम आहे, स्वस्थ बसणार नाही। या ठिकाणी त्याचा रोखोक त्या ठिकाणी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। दादाच्या आम्ही सगळेजण पाठीचे आहोत।